नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. हा आपला 6वा व्हिडिओ आहे पहा 2026च्या सराव भरतीसाठी. आपल्याला या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्त्वाचं रिव्हिजन असणारे 20 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. या व्हिडिओमध्ये मुख्यतः आपण पोलीस भरती प्रिव्हियस क्वेश्चन आणि चालू घडामोडी 2024-25 वरती आधारित प्रश्न घेतलेले आहेत. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पी-डी-एफ सुद्धा डाउनलोड करता येईल. तर डाउनलोड करायचे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी आणि WhatsApp चॅनल आहे आपलं मराठी नोकरी या नावानं. त्या दोघांच्याही लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील. आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरीला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. शरीराच्या खालीलपैकी कोणत्या इंद्रियावर हेपॅटायटिस बी या रोगाचा प्रादुर्भाव होतो किंवा प्रभाव आपल्याला जाणून येतो? हेपॅटायटिस बी हा जो रोग आहे, तर याचा कोणत्या अवयवावरती परिणाम होतो? मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट करून द्यायचं आहे. म्हणजे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जो यकृत आहे, तर यकृत या इंद्रियावरती हेपॅटायटिस बी या रोगाचा प्रभाव होत असतो. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा अनाथ या शब्दाचा खालीलपैकी समानार्थी शब्द कोणता असणार आहे? तर पहा मित्रांनो आपल्याला समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द जे आहेत ना, हे प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात. त्या दृष्टिकोनातून आपण 500 पेक्षा जास्त समानार्थी आणि 500 पेक्षा जास्त विरुद्धार्थी शब्द देखील घेतलेले आहेत. त्याचे लिंक्स तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तर अनाथ हा जो शब्द आहे, अनाथाचा समानार्थी शब्द काय आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 तर अनाथ म्हणजे पोरका. पोरका म्हणजे काय? तर आई-वडील नसलेला. या ठिकाणी अनाथावरती लक्ष द्यावा. पोरका, आई-वडिलांशिवाय आणि निराधार हे अनाथाचे समानार्थी शब्द आहेत. यामध्ये करुणा हा शब्द घेतलेला आहे. तर करुणा या शब्दाचे समानार्थी शब्द पहा. दया, कृपा, कीव आणि माया हे त्याचे समानार्थी शब्द आहेत. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे स्पेन या देशाचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? पहा देश आणि त्याचा राष्ट्रीय खेळ यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला बरेच वेळा विचारण्यात आलेला आहे. देश आणि त्यांचा राष्ट्रीय खेळ या विषयावरती. या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर बुल फायटिंग जे बैल असतात तर त्यांची फायटिंग लावली जाते आणि तो राष्ट्रीय खेळ आहे स्पेन या देशाचा. आपल्याला जर महत्त्वाचे असणारे 50 देश आणि त्यांचे राष्ट्रीय खेळ पाहायचे असतील तर त्या व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लवकरच मिळून जाईल. त्यावर सुद्धा आपण एक डीपमध्ये व्हिडिओ घेऊन येणार आहोत. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालील वाक्यामधून कर्मणी प्रयोगाचे वाक्य निवडून त्याचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहा, कशाला कर्मणी प्रयोगाचं वाक्य आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला प्रयोगावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि यामधील योग्य उत्तर काय असणार आहे? जादूगाराने जादूचे प्रयोग केले. हे जे आहे हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. यावर काही महत्त्वाचे प्रश्न पॉइंट्स आहेत ते पहा. आंबा गोड आहे. हे वाक्य कसं आहे? अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. आईला मोटारीत मळमळते. हे भाव कर्तरी प्रयोग आहे. सरांनी दिनूला घरी पाठवले. हे भावे प्रयोगाचं वाक्य आहे. आणि जादूगाराने जादूचे प्रयोग केले. हे कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? यावर प्रश्न आपल्याला 3 वेळा स्वतः मी घेतलेला आहे आणि जवळपास हे 3 वेळापैकी 3 वेळा असे काही विद्यार्थी आहेत, की ज्यांनी चुकीचे उत्तर आपल्याला दिले होते. तर मानवी पेशींमध्ये गुणसूत्रांच्या जोड्या आपल्याला विचारलेला आहे. तर लक्षात ठेवा जोड्या आहेत 23. 23 किती असतात? जोड्या आणि गुणसूत्र किती असतात? तर गुणसूत्र असतात पहा 46. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. गुणसूत्रांच्या जोड्या असतात 23 आणि गुणसूत्र असतात 46. ऑप्शन क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे 15 ऑक्टोबर 2024 रोजी भारतीय तटरक्षक दलाचे ICG 26वे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? मित्रांनो हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. आपण डायरेक्ट असेही घेऊ शकतो, की भारतीय तटरक्षक दलाचे 26वे महासंचालक म्हणून कोणी शपथ घेतली होती? आणि ते जे व्यक्तिमत्व आहे तर ते आहेत पहा परमेश शिवमनी. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आपल्याला जर करंट अफेअर्सवरचे काही व्हिडिओज पाहायचे असतील, तर त्याच्यासुद्धा लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात लोकसभा आणि राज्यसभेचे संयुक्त बैठक देण्यात आलेले आहेत? प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे. असं कोणतं कलम आहे संविधानाचं, की त्या कलमामध्ये
लोकसभा आणि राज्यसभेच्या संयुक्त बैठक देण्यात आलेली आहे. ते कलम कोणतं आहे? आणि ते जे कलम आहे, ते आहे कलम 108 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, शेतीसाठी उपयुक्त असे वर्मी कंपोस्ट खत खालीलपैकी कोणत्या कृमीपासून तयार केले जाते? कृमी म्हणजे काय? एक प्रकारे आपण त्याला कीटक म्हणू शकतो किंवा कीटक म्हणण्यापेक्षा किडा म्हणू शकतो. तर वर्मी कंपोस्ट खत हे जे आहे, हे शेतीसाठी खूप उपयुक्त असतं आणि ते कोणत्या कृमीपासून तयार केलं जातं? तर लक्षात ठेवायचं ते केलं जातं गांडूळ या कृमीपासून तयार. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आहे, काळेभोर डोळे सुंदर दिसतात. या वाक्यामध्ये उद्देश कोणता आहे? उद्देश, विधेय आणि उद्देश विस्तार हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपल्याला काय विचारलंय, की वाक्यामधील उद्देश काय आहे? लक्षात ठेवा. काळेभोर डोळे सुंदर दिसतात. हे वाक्यामध्ये उद्देश काय आहे? तर उद्देश जो आहे, तो आहे ऑप्शन क्रमांक 1 डोळे हा जो शब्द आहे, हा उद्देश म्हणून वापरला आहे. त्यामध्ये विधेय आहे काय? तर दिसतात. याचा मूळ धातू काय आहे? तर दिस आहे. आणि उद्देश काय आहे? दिसणारा कोण आहे किंवा दिसणारं काय आहे? तर ते आहेत डोळे आणि उद्देश विस्तार काय आहे? तर कसे आहेत ते? काळेभोर आहेत. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचे प्रमाण हे सर्वात जास्त आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील असा कोणता जिल्हा आहे, की त्या जिल्ह्यामध्ये जंगलाखालील जमिनीचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे? आणि सर्वांना माहीत आहे, की तो जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक 3 गडचिरोली हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. तर मित्रांनो, हा जो प्रश्न आहे, हा आपल्याला गडचिरोलीसाठी 3 वेळा विचारण्यात आला होता पोलीस भरतीसाठी आणि 2023ला जी वनरक्षक भरती झाली, त्यामध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. जी वनरक्षक भरती टी-सी-एस पॅटर्नने सुद्धा झालेली होती, त्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आला होता. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? महाराष्ट्रातील जे सर्वात महत्त्वाचे 7 शिखर आहेत, त्यापैकी दुसऱ्या क्रमांकाचं एक शिखर आहे, त्याचं नाव आहे पहा साल्हेर आणि साल्हेर हे जे आहे, हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे साल्हेर हे महाराष्ट्रातील सर्वात दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर. पण महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? कळसुबाई. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे आणि हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे येतं पहा अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये. अहिल्यानगर आणि नाशिकची जी बॉर्डर आहे, तर त्या बॉर्डरवरती येतं पहा कळसुबाई शिखर, पण अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे आणि साल्हेर जे आहे, हे नाशिक या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, ऑल लिव्हिंग थिंग्स एन्व्हायर्नमेंटल फिल्म फेस्टिव्हल त्याला आपण ई-एफ-एफ असं म्हणतो. तर यामध्ये ज्युरी सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? करंट अफेअर्स 2024-25 वरचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तर दिया मिर्झा या ज्या आहेत, यांची ई-एफ-एफमध्ये ज्युरी सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली होती. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, मुलांनो सर्वजण रांगेत उभा राहा. त्या ठिकाणी थोडंसं या ठिकाणी मिस्टेक झालेलं आहे. तर उभे राहा असं आपल्याला हे वाक्य होतं. तर हे दिलेलं जे वाक्य आहे, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. पहा, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. याचा क्रियापदाचा प्रकार कोणता आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4 तर आज्ञार्थी क्रियापद असणार आहे. हे का असणार आहे समजावून घ्या. आज्ञार्थी क्रियापद म्हणजे काय? तर वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कोणत्याही प्रकारच्या आज्ञेचा उल्लेख होत असेल, तर अशा वाक्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हटलं जातं. या ठिकाणी शिक्षकांनी आज्ञा दिलेली आहे किंवा कोणीतरी आज्ञा दिलेली आहे आणि त्याचं पालन करत आहेत पहा मुले, म्हणजे त्यांना आज्ञा दिली आहे, की सर्वजण रांगेत उभे राहा. म्हणजे ही आज्ञार्थी क्रियापद आहे. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, छावणी मंडळाची रचना, कार्य व कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार हा खालीलपैकी कोणाकडे असतो? छावणी मंडळ याची रचना, कार्य आणि कार्यपद्धती निश्चित करण्याचा अधिकार हा कोणाला आहे? आणि हा जो अधिकार असतो, हा सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणजेच केंद्र सरकारला असतो. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, सार्वजनिक काका या टोपण नावाने खालीलपैकी कोणतं व्यक्तिमत्व ओळखलं जातं? किंवा सार्वजनिक काका म्हणून कोणाला ओळखलं जातं? मित्रांनो, यावरती प्रश्न आपल्याला 3 ते 4 वेळा फक्त पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता आणि 2 वेळा तर पुणे पोलीस भरतीसाठी सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आला होता. तर गणेश वासुदेव जोशी यांना म्हटलं जातं पहा सार्वजनिक काका. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असून तो खालीलपैकी कोणत्या गटात मोडतो? आपल्याला शेकरू या प्राण्याची कॅटेगरी विचारलेली आहे. शेकरूवरती आपल्याला 2 ते 3 प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात. सर्वात पहिला प्रश्न विचारला जातो, की महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू. शेकरू हा कोणत्या गटामध्ये मोडतो? तर शेकरू हा जो आहे, हा खार या गटामध्ये मोडतो. पर्याय क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे. लक्षात ठेवा. दुसरा प्रश्न काय विचारला, की शेकरू कोणत्या गटामध्ये मोडतो? तो असतो खार गटामध्ये. तिसरा प्रश्न, की शेकरू हा जो प्राणी आहे, हा कोणत्या अभयारण्यात दिसून येतो? जे भीमाशंकर जंगल आहे, भीमाशंकर, तर त्या ठिकाणी शेकरू जो आहे, तो जास्त प्रमाणात दिसून येतो. आणि कोणता जिल्हा जर विचारला, तर जिल्हा आहे पहा आपला पुणे. पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, "सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा." या वाक्यातील अलंकार ओळखायचा आहे. अलंकारावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचा घटक आहे पहा अलंकार. "सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा." या वाक्यातील अलंकार कोणता होणार आहे? तर अलंकार आहे यामध्ये यमक अलंकार. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. त्यामध्ये यमक अलंकार म्हणजे काय? लक्षात ठेवा. वेगवेगळे अर्थ असणाऱ्या, परंतु विचारात समानता असणाऱ्या शब्दांचा वापर चरणामध्ये ठराविक ठिकाणी केल्यामुळे जो नाद निर्माण होतो, तर ते सौंदर्य प्राप्त होते. त्याला यमक असं म्हटलं जातं किंवा यमक अलंकार असं म्हटलं जातं. आणि दिलेले जे वाक्य आहे, या वाक्यामध्ये घडावा हा शब्द पहा. योग तुझा घडावा आणि शेवटचा काय आहे? माझा पडावा. घडावा आणि पडावा हे जे आहे रायमिंग वर्ड्स आहेत, म्हणजे यमक जुळणारे शब्द आहेत. त्यामुळे हे जे आहे, ही कविता थोडीशी किंवा हे जे वाक्य आहे, हे थोडंसं महत्त्वाचं झालेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, खालीलपैकी एकरूप अशी संबंधित कोणत्या विषाणूजन्य रोग ज्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्याने किंवा दूषित सुईमधून होतो? प्रश्न महत्त्वाचा आहे. असा कोणता रोग आहे विषाणूजन्य, की ज्याचा संसर्ग दूषित रक्त चढवल्यामुळे किंवा दूषित सुई दिल्यामुळे होत असतो? तर तो आजार आहे हेपॅटायटिस बी. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आपलं पर्याय क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, IPL इंडियन प्रीमियर लीग 2025 याचा विजेता संघ कोणता ठरलेला आहे? करंट अफेअर्स 2025 चा महत्त्वाचा प्रश्न आहे. जे IPL झालं, IPLचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. IPL इंडियन प्रीमियर लीग 2025 या वर्षाचा विजेता संघ कोणता आहे? आणि विजेता जो संघ आहे, तो आहे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे पहा, भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्ती समितीचे अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? हा सुद्धा प्रश्न आपल्याला 2 ते 3 वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. प्रश्न थोडासा समजावून घ्या. भारतातील मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांची नियुक्तीची जी समिती आहे, त्या समितीचे अध्यक्ष आपल्याला विचारलेले आहेत. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 तर पंतप्रधान किंवा प्रधानमंत्री जे आहेत, हे त्या समितीचे अध्यक्ष असतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो, हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न. या 20 प्रश्नापैकी किती प्रश्नाची उत्तर आपल्याला देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा, मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि प्रत्येक व्हिडिओची PDF अगदी फ्रीमध्ये जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी. त्याला सुद्धा जाऊन जॉइन करा. त्याचीही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.